सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नंदुरबार विधान परिषद निवडणूक अजित पवारांच्या आशीर्वादामुळे दोन्ही जागा बिनविरोध झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे जागा बिनविरोध आहे। तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंचे हे वक्तव्य महायुतीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे, असं अभिजित मोरे म्हणतात। आदरणीय अजितदादा यांचा जो आशीर्वाद आहे आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, सन्माननीय पार्थदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी अतिशय भक्कमपणे या महायुतीच्या सरकारमध्ये आपलं काम करत आहे। ज्या पद्धतीने आपल्याला पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे विधान परिषदेच्या 2 जागा आपल्याला मिळालेल्या होत्या, त्या दोन्ही जागा बिनविरोध झालेल्या आहे आणि यातून महायुतीची ताकद देखील विरोधकांना दिसलेली आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नाशिक जिल्ह्यातील रेणुका माता मंदिर येथे अधिक मासानिमित्त भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक महिला रेणुका मातेच्या चरणी ओटीवरून वाण वाहण्यासाठी चांदवड येथे दाखल होत आहेत। शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेनं जपली जाते। अधिक मासात या परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त होतं। दर 3 वर्षांनी अधिक मास हा महिना येतो। अधिक मास महिना हा पवित्र महिना आहे। विष्णू देवाचा हा महिना असल्यामुळे सर्व सवासिने आपल्या जावईला, लेकीला घरी बोलून स्वागत करून त्यांचा आदर सत्कार करून त्यांना पुरणाचा स्वयंपाक करून वाण देतात। तसंच हे चांदवड तालुक्यातलं रेणुका देवी मातेचं मंदिर आहे। त्या मंदिरालाही प्रत्येक सवासीन येऊन वटी भरून वाण देऊन आपलं सर्व पूर्ण करतात, इच्छा आकांक्षा पूर्ण करतात त्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।